नमस्कार शिक्षक मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो, शेवटी ती केंद्र प्रमुख भरतीची जाहिरात जी आहे ती जाहिरात आलेली आहे, पब्लिश झालेली आहे. त्या जाहिरातीमध्ये नेमकं काय आहे, अटी कोणत्या घातलेल्या आहेत, पात्रतेचे निकष काय आहेत याच्या संदर्भामध्ये 1 डिसेंबर 2022 ला एक GR आलेला होता आणि त्यानंतर 9 मार्चला एक शुद्धीपत्रक आलेलं होतं. या दोन्हींचा आपण आढावा त्या ठिकाणी घेतलेला होता. आजच्या या जाहिरातीचे डिटेल्स काय आहेत ते डिटेल्स समजून घेण्यासाठी एक स्पेशल सेशन या ठिकाणी कंडक्ट करतो आहे. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी चॅनल सबस्क्राइब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा. ओके, चलो विल स्टार्ट. ही ती जाहिरात आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. थोडासा फास्ट रिव्ह्यू घेतोय, समजून घ्यायचा प्रयत्न करा. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे, याला विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा असं म्हटलेलं आहे, निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आपली जी परीक्षा होणार आहे ती MSCE महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन यांच्या मार्फत ही परीक्षा जी आहे ही परीक्षा त्या ठिकाणी कंडक्ट करण्यात येणार आहे. आणि परीक्षेचं टायमिंग आपल्याला टेंटेटिव्ह दिलेलं आहे, ते आहे जून 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये. केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित परीक्षा 2023 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आलेले आहे. ओके, ठीक आहे. प्रत्येक जिल्हा वाईज या ठिकाणी किती जागा व्हॅकंट आहेत त्या जागांच्या संदर्भामध्ये डिटेल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तिकडे वर जाण्यापूर्वी आपला जिव्हाळ्याचा मुद्दा जो आहे त्या मुद्द्याकडे थोडंसं लक्ष द्या. ती आहे या ठिकाणी आपली असणारी वेतन श्रेणी. मग वेतन श्रेणी जी आहे ती 41,800 ते 1,32,300 ही ती वेतन श्रेणी आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. याच्या संदर्भात बऱ्याच जणांना अडचणी येतं. काही GR जे आलेले आहेत, पडलेले आहेत, काही पत्र जे आहेत ते प्रमोशनने जे DED आपल्या केंद्र प्रमुख झालेले आहेत त्या शिक्षकांच्या संदर्भामध्ये आहेत. विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्र प्रमुख झालेल्या लोकांसाठी ते नाहीयेत, हे समजून घ्या. या ठिकाणी जिल्ह्यावाईज यादी दिलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती केंद्र प्रमुख भरतीच्या जागा शिल्लक आहेत, रिक्त पद जे आहेत. आता ही पदांची यादी सुद्धा टेंटेटिव्ह आहे, याच्यामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच्यामध्ये 100च्या वर असणाऱ्या जागा ज्या आहेत ते थोडंसं पाहून घ्या. नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत. ठीक, मला वाटतं नाही, नाशिक पेक्षा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत, पण 100च्या वर जागा आहेत. नाशिकमध्ये 122 भरपूर मोठ्या जागा आहेत. त्याच्यानंतर जळगावमध्ये 80 जागा आहेत. ठीक आहे, अमरावती 69, 90 जागा आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आणखी बीड मध्ये 78 जागा आहेत, 78. नांदेड मध्ये 87, रायगड मध्ये 114 जागा व्हॅकंट आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 153, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 123, साताऱ्यामध्ये 111 आणि रत्नागिरीमध्ये 125. ठीक आहे, अशा या जास्त जागा असलेल्या. बाकीच्या ठिकाणी सुद्धा जागा कमी नाहीत, 50 पेक्षा कमी जागा हार्डली 1-2 ठिकाणी आहेत. बाकी सगळीकडे 50 पेक्षा जास्त. सगळ्यात कमी जागा ज्या आहेत त्या भंडारा जिल्ह्यामध्ये 30 आहेत. ओके, ठीक आहे, बरोबर ना? काहीच्यापेक्षा कमी आहेत कुठं अजून नाही. सगळ्यात कमी जागा ज्या आहेत त्या भंडाऱ्यामध्ये आहेत. बाकी सगळीकडे चांगल्या प्रकारच्या जागा आहेत, भरपूर जागा त्या ठिकाणी आहेत. आणि या ज्या जागा आहेत या जागांसाठी ही परीक्षा जी आहे ही जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कंडक्ट केली जाणार आहे. या ठिकाणी सूचना दिलेली आहे, वर नमूद पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, म्हणजे ही पद वाढण्याची शक्यता आहे, लक्षात घ्या. शासन निर्णय 1/12/2022 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी केंद्र प्रमुखाची पद निश्चित करतील. याच्यामध्ये उर्दू माध्यमाचे पद गृहीत धरलेले नाहीयेत. ओके, ठीक. पात्रता. आता याच्या अगोदर 2 वेळा त्या ठिकाणी एकदा GR पडलाय, एकदा नोटिफिकेशन पडलंय, तरी सुद्धा एकदा परत समजून घ्यायचा प्रयत्न करा. संबंधित जिल्हा परिषद शाळेमधील शाळेवर कार्यरत असणारे पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. स्पेशली सरळ उल्लेख केलेला आहे. याच्या अगोदर 1 डिसेंबरचा जो GR होता त्याच्यामध्ये फक्त नियमित प्राथमिक शिक्षक असा उल्लेख केलेला होता. आणि नियमित प्राथमिक शिक्षक म्हणजे त्याच्यामध्ये खाजगी शिक्षक सुद्धा येऊ शकत होते. इथं मात्र स्पेशली उल्लेख केलेला आहे, काय? फक्त संबंधित जिल्हा परिषद शाळेमधील कार्यरत प्राथमिक शिक्षक सदर परीक्षेसाठी पात्र आहेत, म्हणजेच खाजगी शाळेवरचे शिक्षक याच्यासाठी पात्र नाही. संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त अन्य जिल्हा परिषद म्हणजे
जर समजा याच्यामध्ये एखाद्या जिल्हा परिषदेचं नाव नसेल, आता या ठिकाणी किती 34 जागा आहेत, एखादी जिल्हा परिषद समजा याच्यामध्ये नसेल, तर एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये जागाच नाही येत असं समजा, तर ते शिक्षक दुसऱ्या झेडपी मध्ये फॉर्म नाही भरू शकणार, त्यांनी त्याच झेडपी मध्ये फॉर्म भरायचे आहे. याच्या व्यतिरिक्त नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, खाजगी संस्था यामधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत. विषय संपलेला आहे, याच्यावर परत चर्चा करायची नाही. तुम्हाला काय अधिकार लागत असतील ते कोर्ट कचेऱ्यात तुम्ही, ओके ठीक आहे, संपला विषय. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BA, BCom, BSc ही पदवी किमान 50% गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही सूचना कोणासाठी आहे? ही सूचना कोणासाठी आहे? जे सध्या पदवीधर म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी आहे, होणे आवश्यक आहे. आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक या पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही. जे शिक्षक पदवीधर पदावर 3 वर्षापासून काम करतात त्यांच्यासाठी अट काय आहे? त्यांच्यासाठी अट ही आहे की जाहिरातीचा अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत तुमचा निकाल तुमच्या हातामध्ये असला पाहिजे. कशाचा? ग्रॅज्युएशनचा. ओके ठीक आहे. हा सलग 3 वर्षाचा काळ आहे, याच्यामध्ये शिक्षण सेवक पद गृहीत धरलं जाणार नाही. हे अगोदरच्या जाहिरातीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी होतं. किंवा ही आपल्या दृष्टीने महत्वाची असणारी ओळ आहे की ज्याच्यामध्ये सगळे शिक्षक जे जवळपास 90% शिक्षक जे आहेत ते पात्र करण्यात आलेले आहेत. काय? प्रशिक्षित शिक्षक म्हणजे जो डीएड झालेला आहे, जो डीएड झालेला आहे, प्रशिक्षित शिक्षक या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे, म्हणजे BA, BCom किंवा BSc अशी पदवी जर तुम्ही धारण केलेली असेल त्या दिनांकापासून 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड सेवा तुमची असणं अपेक्षित आहे. म्हणजे पदवी मिळाल्याच्या नंतर 3 वर्ष तुमची सर्व्हिस असणं अपेक्षित आहे. आता बऱ्याच जणांची अडचण काय आहे की आमचं डिग्री झाली सर पण आम्ही ती डिग्री सर्व्हिस बुकला नोंदवलेली नाही. आलं लक्षामध्ये? तर कार्योत्तर परवानगी सुद्धा घेता येते. तुम्ही BA करताना परमिशन घेतलेली नसेल कदाचित गट शिक्षण अधिकाऱ्यांची, तर तुम्ही कार्योत्तर परमिशन सुद्धा घेऊ शकता आणि नोंद त्या ठिकाणी करू शकता, काही अडचण नाही. पूर्ण करणे आवश्यक आहे. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत कमाल वयोमर्यादा जी आहे ती 50 वर्ष निश्चित करण्यात आलेली आहे. या तारखेनंतर शेवटची जी मुदत असेल त्या मुदतीनंतर त्याच्या अगोदर जर एखाद्याचं आदल्या दिवशी जरी 50 वर्ष वय पूर्ण होत असेल तर त्याला या ठिकाणी हा फॉर्म भरता येणार नाही, लक्षात ठेवा. वय जर 50च्या वर जात असेल तर. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहेत त्याच जिल्हा परिषदेमध्ये त्याला फॉर्म भरता येईल. त्या जिल्हा परिषदेसाठी तो पात्र राहील. ज्या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात, ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत आहात त्याच जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही केंद्र प्रमुख भरतीचा फॉर्म भरू शकता. इतर जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पात्र नाही आहात. ओके ठीक आहे. आरक्षणासंदर्भामध्ये तरतूद आहे. दिव्यांगाचं आरक्षण जे आहे तर या दिव्यांगांसाठी आतापर्यंत शासनानं वेगवेगळ्या प्रकारचे जे काही नियम GR वगैरे काढलेले त्या GRच्या अनुषंगानं जे त्यांना लागू पडत असेल ते सगळं गृहीत धरून त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशनचा कोटा जो आहे तो रिझर्वेशनचा कोटा मान्य करण्यात येईल. त्याच्या संदर्भात मी काही डिटेल बघत नाही, वाचत नाही. परीक्षा योजना परीक्षेचे टप्पे एकच टप्पा आहे, फक्त लेखी परीक्षा आहे आपली. लेखी परीक्षा जी आहे ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे. ऑनलाईन पेपर आहे, लेखीच म्हणायचं त्याला, समजून घ्या. एक प्रश्नपत्रिका असेल 200 गुणांची, 200 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत? 200 प्रश्न आहेत. किती तासात सोडवायचे? 2 तासात सोडवायचे. ओके ठीक आहे. परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम जो आहे तो 1 डिसेंबरच्या GR मध्ये सुद्धा दिला होता, तोच या ठिकाणी परत खाली आलेला आहे. परीक्षेचं माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल, मराठी व इंग्रजी असेल. क्वेश्चन सायमल्टेनियस तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी येईल. परीक्षेचं माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतलं जाणार नाही. मी इंग्लिश मीडियम मधून फॉर्म भरलेला आहे मग मला कमी मार्क पडले तरी चालेल असं काही नाही. तुम्ही इंग्रजीत फॉर्म भरा, मराठीत भरा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील आणि 2 तासाचा कालावधी यासाठी असेल. सेम 90% सारखाच अभ्यासक्रम आहे विस्तार अधिकाऱ्याच्या परीक्षेसाठी. 100 मार्काचा पेपर आहे, 2 तास वेळ आहे. केंद्र प्रमुख विस्तार अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करतो. केंद्र प्रमुखाची परीक्षा मात्र 200 मार्काची आहे.
2च तासाचा वेळ आहे. पहा गंमत. ओके ठीक आहे, चला पुढे. हा डिटेल अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न करा. बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी, ज्यांनी अभ्यासाला अजून सुरुवातच केली नाही, ज्यांना आता शेवटच्या टप्प्यामध्ये धडक मारायचा प्रयत्न करायचा आहे तर त्यांनी थोडस टेक्निकल भाषा समजून घ्या. अभियोग्यता, अभियोग्यता म्हणजे काय तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात त्या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे गुण जे आहेत ते गुण किंवा आवश्यक असणाऱ्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता स्वीकारण्याची तुमची जी काही क्षमता आहे त्याला अभियोग्यता असं म्हटलेलं आहे. ओके, मग याच्यामध्ये तार्किक क्षमता, तर्क करता येणं, वेग आणि अचूकता, आता हे गणिताशी संबंधित आहेत समजून घ्या. याच्यामध्ये तार्किक क्षमता टेक्निकल म्हटल्यानंतर लगेच तो गणिताशी संबंधित याला. वेग आणि अचूकता म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा पहा तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा जर दिलेल्या असतील तर काळकाम वेग, वेळ वेग, अंतर हे जे युनिट आहेत या युनिटच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, मराठी आणि इंग्रजीची भाषिक क्षमता याच्यावर विचारले जाणारे प्रश्न जे आहेत ते जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते शब्दसंग्रह किंवा व्होकॅब्युलरी जे आहे या शब्दसंग्रहावर आधारित आहे. कारण ही परीक्षा जी आहे आपली ही परीक्षा IBPS मार्फत कंडक्ट केली जाणार आहे. थोडा IBPSच्या इथून मागे घेतलेल्या परीक्षांचा जर आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये मराठीची भाषिक क्षमता आणि इंग्रजीची भाषिक क्षमता याच्यावर टेंटेटिव्ह क्वेश्चन विचारलेले आहेत, खूप डीप प्रश्न विचारलेले नाहीयेत. अवकाशीय क्षमता बुद्धिमत्ता चाचणीतला भाग आहे तो. कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी अभियोग्यतेच्या अनुषंगाने विचारल्या जातील. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये इत्यादी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क, अनुमान, कूटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी आणि इत्यादी मध्ये जास्त गंमत असते समजून घ्या. याचा अर्थ असा आहे की बुद्धिमत्ता चाचणीचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे तुम्हाला. बुद्धिमत्ता चाचणीचा संपूर्ण अभ्यासक्रम, बुद्धिमत्ता चाचणीच्या अंतर्गत जे जे युनिट येतात ते सगळे युनिट तुम्हाला या ठिकाणी आहेत. या सगळ्यावर आधारित 100 प्रश्न असतील आणि त्याला 100 गुण आहे. ते कोणत्या क्रमाने असतील असं नाहीये. हा पहिला पेपर याचा अर्थ पहिले 100 प्रश्न या बुद्धिमत्ता चाचणीचे ना अभियोग्यतेचे आणि नंतरचे 100 प्रश्न हे असतील असं नाहीये, हे समजून घ्या. मिक्स असतील, ते शफल केलेले असतील क्वेश्चन. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, हा पहिला विभाग आहे 100 मार्काचा. आणि सेकंड पार्ट जो आहे तो सेकंड पार्ट पाहून घ्या. भारतीय राज्य घटनेतील शिक्षण विषयक तरतुदी. आता तुम्ही केंद्र प्रमुख भरती म्हणजे आपला एज्युकेशन डिपार्टमेंटशी संबंध येतो. तर जे जे काही विचारलं जाईल त्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ तुम्ही कोणत्या अँगलने घ्यायचा, एज्युकेशनच्या अँगलने घ्यायचा. आलं का लक्षामध्ये. मग राज्य घटनेतील कलम सुद्धा, पण त्या कलमापैकी कोणते कलम एज्युकेशनशी रिलेटेड आहेत, शिक्षणाशी संबंधित आहेत. संबंधित सर्व कायदे, शिक्षणाशी संबंधित कायदे, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, अद्ययावत शासन निर्णय, हा जो भाग आहे याच्यावर 10 प्रश्न असतील 10 मार्कासाठी. ओके. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या संघटना आहेत म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपासून तर तुमच्या राज्य पातळीपर्यंतच्या सगळ्या संघटना, म्हणजे अगदी युनिसेफ पासून त्याची सुरुवात होईल तर तुमच्या राज्य पातळीवर खाजगी संस्था ज्या वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात एज्युकेशन मध्ये तर त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होईल. याच्यावर 10 प्रश्न 10 मार्कासाठी विचारले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जी आहे जी एज्युकेशन मध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. आपण तर सारे काम मोबाईलवरच करून राहिलो सध्या, आहे की नाही. ठीक आहे, तर हे जे हा जो पार्ट आहे याच्यावर 15 प्रश्न 15 मार्कांसाठी असतील. त्याच्यामुळे टेक्निकल नॉलेज ज्याचं जास्त आहे, चांगलं आहे तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये, तर त्याला चांगल्यापैकी फायदा या ठिकाणी भेटू शकेल या 15 प्रश्नांमध्ये. अभ्यासक्रम व मूल्यमापन, अध्ययन अध्यापन पद्धती. आता हा डीएड बीएड मध्ये आपण पुन्हा अभ्यासलेला भाग आहे. ठीक आहे, याच्यावर 15 प्रश्न असणार आहेत 15 मार्कासाठी. हे सगळे प्रश्न जे आहेत हे उपयोजनात्मक लेवलचे प्रश्न असतील समजून घ्या. वन लाइनर क्वेश्चन द्यायला आपण काही एखादी बाकी पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक भरतीचा पेपर नाही देऊ राहिलो. हे सगळे क्वेश्चन जे आहेत हे क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे, ओके. माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन हा जो भाग आहे हा सुद्धा डीएड बीएड शी रिलेटेड असणारा भाग आहे. म्हणजे हा जवळपास 35 मार्काचा भाग जो आहे हा 35 मार्काचा भाग हा डीएड बीएड शी रिलेटेड असणारा भाग आहे.
ठीक आहे. विषय ज्ञान, आशय ज्ञान आणि सामान्य. विषय निहाय आशय ज्ञान म्हणजे याच्यामध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान हे बाकीचे जे काही सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट नॉलेज म्हणतो आपण याला. सब्जेक्ट नॉलेज म्हणजे टेंटेटिव्ह जीएस चा पार्ट जो आहे तो समजून घ्या. आणि सामान्य ज्ञान थोडक्यात 8वी पर्यंतचा जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाशी संबंधित कोणत्याही घटकावर, कोणत्याही विषयावर प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान, इंग्रजीच्या संदर्भामध्ये विशेष करून याला टोटल 15 प्रश्न आहेत. तर समजून घ्या 5-6 प्रश्न इंग्रजीवर असतील, बाकीचे 10 प्रश्न बाकीच्या सब्जेक्टवर असतील. ठीक आहे. हा टोटल पार्ट जो आहे 15 प्रश्नांचा हा तुमच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणार आहे. संप्रेषण कौशल्य किंवा समाज संपर्काची जी साधनं आहेत हा सुद्धा आपला डीएडचा पार्ट आहे. त्याच्यामुळे हा डीएडचा पार्ट जो आहे हा 35 आणि 15 म्हणजे 50 मार्काला डीएडचा पार्ट आहे. डीएड बीएडचा समजून घ्या. आणि उरलेला 50 मार्काचा पार्ट जो आहे हा माहिती तंत्रज्ञान सुद्धा त्याच्यामध्येच येईल, या डीएड मध्ये येऊ शकेल. ठीक आहे. म्हणजे हा 60-65 मार्काचा भाग जो आहे हा डीएड बीएडच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा भाग आहे. आणि उरलेला अभ्यासक्रम जो आहे तो थोडासा एक्स्ट्राचा पार्ट आहे. आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज जे आहे ते असलं पाहिजे. त्या अनुषंगानं अशा पद्धतीचा 200 मार्कांचा सिलेबस जो आहे हा सिलेबस या ठिकाणी बनवलेला आहे. आता हा जो दुसरा भाग आहे हा सेकंड पार्ट, या सेकंड पार्टचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे अजून थोडंसं विस्तारित. आता मी त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही, जी आर तुमच्याकडे आहे किंवा तुम्हाला तो भेटून जाईल. ठीक आहे. याचंच एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. समजा पहिला घटक काय आहे, भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी ज्या आहेत. मग त्याच्यामध्ये काय काय येऊ शकेल अजून, तर त्याच्यामध्ये बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, सदर अधिनियमातली महाराष्ट्राची नियमावली जी आहे 2011ची ती, त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण, बलस्थान काय, त्याच्यात अडचणी काय आहेत, बाल हक्क संरक्षण कायदा जो आहे 2005चा तर त्याच्या संदर्भामध्ये डिटेल्स जे आहेत ते, बाल संरक्षण, सुरक्षा, भय आणि चिंता, विद्यार्थ्याच्या लाभासाठी कोणकोणत्या योजना त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या चालू आहेत, केंद्र आणि राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती वगैरे कोणत्या आहेत त्या, विशेष गरजा असणारे जे दिव्यांग बालक आहेत त्यांच्यासाठी, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या प्रकारच्या योजना आहेत, हा सगळा पार्ट जो आहे हा सगळा पार्ट त्याच्यामध्ये इथं फक्त एका वाक्यामध्ये सांगितलेलं होतं. काय, एकाच वाक्यात सांगितलं होतं भारतीय राज्यघटनेतील शिक्षण विषयक तरतुदी, संबंधित कायदे, योजना, अद्ययावत शासन निर्णय. हा 10 मार्काचा भाग आहे. याचं विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे. तसं या प्रत्येक भागाचं विश्लेषण या ठिकाणी खाली दिलेलं आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था ज्या आहेत, मी तुम्हाला म्हटलं की डायरेक्ट युनिसेफ पासून सुरुवात होईल त्याची. मग युनिसेफ अगदी आपल्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना असतील त्या, त्याच्यानंतर राज्य पातळीवर काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटना असतील, अगदी एससीआरटी डाएट पर्यंतच्या राज्य आंग्ल भाषा, या सगळ्या संस्था ज्या आहेत याच्या संदर्भामध्ये थोडीशी टेंटेटिव्ह माहिती आपल्याला असायला पाहिजे. संस्थेचं मुख्यालय कुठं आहे, संस्था नेमकं कोणत्या प्रकारचं कार्य करते, तिने आतापर्यंत राबवलेली एखादी प्रभावी योजना कोणती आहे, तर याच्या संदर्भात लई फक्त नुसत्या तारखावार पाठ करायचा प्रयत्न करू नका, त्याच्यामध्ये डिटेल घुसायचा प्रयत्न करायची गरज नाही. माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित भाग आहे. प्रात्यक्षिक हा प्रॅक्टिकलशी रिलेटेड पार्ट आहे. ज्यानं त्याच्यातलं नॉलेज घ्यायचा प्रयत्न केलाय, काही प्रॅक्टिकली काम करायचा प्रयत्न केलाय, त्याला हे लक्षात येईल. इंटरनेटचा प्रभावी वापर, शाळा स्तरावर विविध माहिती भरणं, ऑनलाईन जी माहिती भरतो ना आपण, जे नाही का आपण घाबरतो लगेच, नाही देऊन टाका कोणाला की पैसे काय देणं आहे ना, पण आपण काय भरणार नाही, तर ती ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारची माहिती भरणारे जे लोक आहेत त्यांना याच्यामध्ये फायदा होईल. शासनाच्या उपलब्ध पोर्टलवरील माहिती वापरासंदर्भातलं ज्ञान म्हणजे सरळ आहे, युडायस आहे याच्या संदर्भातलं. ठीक आहे. त्याच्यानंतर संगणक वापराविषयी आपलं नॉलेज किती अपडेट आहे, माहितीचं विश्लेषण जे आहे ते किती चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं. शाळा स्तरावरील अंदाजपत्रक, हिशोब जे आहेत हे आपण तयार जी करतो त्याच्या संदर्भातली माहिती. त्याच्यानंतर पुढचा पाठ अभ्यासक्रम मूल्यमापन, अध्ययन, अध्यापन पद्धती. तर पूर्व प्राथमिक पासून 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्तीबाबतच्या उणीवा, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, पूरक मार्गदर्शन, सगळ्या डीएडचा पार्ट आहे समजून घ्या. प्रश्न निर्मिती, स्वाध्याय कौशल्य, ओके, आसर, नास, पिसा याचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही टेस्ट आपल्याकडे होतात तर त्याच्या संदर्भामध्ये प्रश्न आहेत ते. प्रगत अध्ययन, अध्यापन शास्त्र, निकाला संबंधाची कामं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी या उपघटक 4 मध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे. माहितीचं विश्लेषण आणि मूल्यमापन, याच्यामध्ये प्राप्त माहितीचं विश्लेषण, आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती तयार करत असतो. सांख्यिकी माहिती का तुम्हाला, स्टॅटिस्टिक कशाला म्हणतात, तर खूप माहिती गोळा करणे आणि तिचं एका चार्ट मध्ये रूपांतर करणं, याला स्टॅटिस्टिक असं म्हणतात. तर तो पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे.
कारण तुमचं काम जे आहे ते काम त्याच्याशी रिलेटेड असणार आहे बरंच केंद्र प्रमुखांचं. त्याच्यानंतर आसर, नास, पीएसएम चाचण्या, शाळांचे निकाल, माहितीचं विश्लेषण करता येणं, संप्रेषण कौशल्य म्हणजे समाज संपर्काची साधनं वगैरे, हा जो पार्ट आहे 5वा उपघटक. हा 6वा उपघटक जो आहे शेवटचा, याच्यामध्ये मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, मागाशी मी तुम्हाला जे म्हटलं की सब्जेक्ट नॉलेज आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, माध्यमिक स्तरापर्यंतचं म्हणजे 8वी पर्यंतचे जे नॉलेज आहे त्या विषयांचं ज्ञान, चालू घडामोडी ज्या आहेत त्या स्पेशली शैक्षणिक बाबी आणि क्रीडा घडामोडीच्या संदर्भामध्ये काय खाली आलाय उल्लेख परत त्याचा, क्रीडा घडामोडी. कारण आपलं जे डिपार्टमेंट आहे ते काय आहे, शालेय व क्रीडा. आलं ना लक्षामध्ये, शालेय आणि क्रीडा हे एकच डिपार्टमेंट आहे. त्याच्यामुळे क्रीडा विषयक घडामोडी ज्या आहेत याच्याशी संबंधित सुद्धा काही प्रश्न याच्यावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्वाचा भाग जो आहे तो निवड प्रक्रियेच्या संदर्भातला समजून घ्या. काय, लेखी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. ठीक आहे, लेखी परीक्षेतल्या मार्कावर अंतिम निवड असेल. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता, पात्रतेविषयी किमान अटी, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही. जी काही पात्रता दिलेली ती सगळी पात्रता माझ्यामध्ये आहे मग मला घ्या असं म्हणता येणार नाही. कशावर होईल तर सगळे तुम्हाला पडलेल्या मार्कांवर, गुणांवर त्या ठिकाणी तुमची अंतिम निवड करण्यात येईल. भरती प्रक्रियेदरम्यान अंतिम शिफारस यादी, निवड यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांना, मग त्यासाठी गव्हर्नमेंटने जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने जर का समान गुण पडले तर मग त्याच्यापैकी ज्याचं वय जास्त आहे त्याला गृहीत धरलं जाईल. जर दोघांची जन्मतारीख बी एकच असेल तर मग त्याच्यासाठी 10वीचे मार्क गृहीत धरले जातील. जर दोघांची जन्मतारीख एकच आहे, 10वीचे मार्क बी एकच आहे, मग 12वीचे मार्क गृहीत धरले जातील, मग डीएडचे मार्क गृहीत धरले जातील. मग या ठिकाणी अशा पद्धतीचा क्रायटेरिया तिथे लावलेला असेल. ठीक आहे, हा समान मार्क असणाऱ्यांच्या संदर्भातला विषय आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या ओके या लिंकवर तुम्ही MSCE पुणे ही जी वेबसाईट आहे MSCE पुणे ही जी वेबसाईट आहे www.msce पुणे या वेबसाईटवर त्या ठिकाणी भेट द्या. त्या ठिकाणी ही लिंक तुम्हाला सापडेल. या लिंकद्वारे विहित पद्धतीने नोंदणी करून आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ओके, परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणं आवश्यक आहे. परीक्षा शुल्क जे आहे ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्याच्यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो आहे, त्या फोटोची साईज गृहीत धरलेली असते, एवढा आकार असायला पाहिजे, त्याचा एवढी साईज असायला पाहिजे. तुम्ही एखाद्या सायबर कॅफे मधून ज्यावेळेस फॉर्म भराल त्यावेळेस तो माणूस तुम्हाला डिटेल त्याच्याबद्दलचे सांगेल. स्वाक्षरी जी आहे उमेदवारांनी पांढऱ्या कागदावर काळ्या पेनने किंवा निळ्या पेनने त्या ठिकाणी स्वाक्षरी करणं अपेक्षित आहे. इथं काळा सांगितलं, काळ्याच पेनने करायचं जाऊ दे, आणि स्कॅन करून ती अपलोड करणं अपेक्षित आहे. त्याची सुद्धा डिटेल साईज वगैरे या ठिकाणी दिली. डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी, कारण अंगठा मॅच झाला पाहिजे समजून घ्या. तुम्ही ज्यावेळेस पेपरला जाणार आहात ऑनलाईन पेपरला त्या ठिकाणी सुद्धा तुमचा थंब घेतला जाणार आहे. इथं तुम्ही देत असलेला थंब आणि त्या ठिकाणचा थंब हे दोन्ही मॅच झाले पाहिजेत हे लक्षात घ्या. ओके, ठीक आहे. उमेदवारांनी त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराला डाव्या हाताचा अंगठा नसेल, डावा अंगठाच नाही हे समजा, अशा उमेदवारांनी उजव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी वापरावी. ज्याला डावा नाही त्यांनी, ज्याला आहे त्यांनी वापरायची गरज नाहीये. स्वहस्ताक्षरामध्ये एक प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. उमेदवारांनी त्याच्या स्वहस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र 10x5 पांढऱ्या कागदावर काळ्या निळ्या शाईने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेलं अपलोड करणं अपेक्षित आहे. काय ते आहे आय डॅश नेम ऑफ द कॅन्डिडेट hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I'll present the supporting documents as and when required. ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस मी माझे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रोव्हाइड करायला बांधील आहे. मी जी माहिती भरलेली आहे ती सगळी माहिती 100% खरी आणि सत्य आहे. असं घोषणापत्र जे आहे ते घोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. सदरचं प्रतिज्ञापत्र विद्यार्थ्यांनी किंवा उमेदवारांनी स्वतःच्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल. इंग्रजी सांगितलं, इंग्रजीच काय डोकं लावायची ज्यादा आहे की नाही. आपल्याला इंग्रजी सांगितलं, आपल्याला डोकं लावायची ज्यादा सवय असते. नाही नाही, मग मराठी काय होतं, मराठी आपली मातृभाषा नाही. डोके कशाला लाविता, जे सांगितलं ना तेवढंच काम करा. ओके ठीक आहे. चला, परीक्षेचं शुल्क, परीक्षा फी चांगली कच्चून परीक्षा फी ठेवलेली आहे गव्हर्नमेंटनी. सर्व संवर्गातील उमेदवार त्यांना माहिती आहे, त्यांनी बराबर हिशोब केला. या ठिकाणी 950 रुपये या ठिकाणी परीक्षा शुल्क ठेवलंय. दिव्यांग उमेदवार जर असतील तर त्यांनाच फक्त 850 रुपये आहे. आता या ठिकाणी कोणताही कॅटेगरी वगैरे किंवा SC ST मागासवर्गीयांना थोडंसं काही सवलत वगैरे असं काही ठेवलेलं नाहीये. 950 रुपये सरसगट, आणि दिव्यांग उमेदवार असेल तर त्याला 850 रुपये. परीक्षा शुल्क ना परतावा, नॉन रिफंडेबल आहे. मी पेपरला गेलो नाही, माझे पैसे परत द्या म्हणायचं नाही. उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. काय तुम्हाला त्याच्यावर काही लागलं एक्स्ट्रा चार्ज, त्याच्यावर GST लावायला बसले साहेब लोक, काय सांगता येत नाही. तर ते असलं तर ते एक्स्ट्रा भरावं लागेल, समजून घ्या. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकलेल्या उमेदवारांचा संबंधित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही. तुम्हाला फिक्स मुदत दिलेली आहे, त्या मुदतीतच तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म आणि शुल्क दोन्ही त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. जिल्हा किंवा परीक्षा केंद्र निवड, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला केंद्र बदलण्यासंदर्भाची विनंती तुमची मान्य केली जाणार नाही, हे लक्षात ठेवा. मी गावाकडे आलेलो आहे, इमर्जन्सी बाबा, मग माझा मी भांडाऱ्याला होतो पण अहमदनगरला आलोय, मग मला इथं फॉर्म परीक्षा देऊ द्या, जुळणार नाही. ठीक आहे. एखादे जिल्हा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकलं नाही, समजा प्रत्येक जिल्ह्यामध्ये यांचे ऑनलाईनचे सेंटर आहेत, पण एखाद्या जिल्ह्यातलं सेंटर जर कार्यान्वित होऊ शकलं नाही तर त्या शिक्षकांची व्यवस्था जी ती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा शेजारच्या सेंटरवर, शेजारच्या केंद्रावर त्या ठिकाणी केली जाईल. या अशा उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा किंवा दुसऱ्या परीक्षा केंद्रावर करण्यात येईल. ते तुम्हाला मान दिलं असेल, तुम्हाला जे सेंटर दिलं असेल त्या सेंटरवर तुम्हाला जावं लागेल. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया आता वर या ठिकाणी लिंक तुम्हाला दिलेली आहे. ही लिंक www.mscpune.org ही वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटवर त्या ठिकाणी आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तो आहे 6/6/2023, म्हणजे आज सुरू झालेले फॉर्म भरायला ते 15/6/2023. 10 दिवसांची तुम्हाला मुदत दिलेली आहे. किती दिवस? 10 दिवस. 6 तारखेपासून 15 तारखेपर्यंत 10 दिवस. थोडस 1-2 दिवस रिलॅक्स व्हा, व्यवस्थित पहा, सगळा अभ्यास करा, नंतर फॉर्म भरा. ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरता फॉर्म भरला की त्याच ठिकाणी आपण परीक्षा शुल्क भरणार आहोत. 15 तारखेपासून 15 तारखेपर्यंत 23:59 म्हणजे रात्रीच्या 11:59 तुम्ही हे परीक्षा शुल्क त्या ठिकाणी भरणं अपेक्षित आहे. ऑनलाईन परीक्षा दिनांक जी आहे याची टेंटेटिव्ह डेट जी आहे ती जून महिन्याच्या जून ते 2023च्या शेवटच्या आठवड्यामध्ये दिलेली आहे. पण आपल्याला या ठिकाणी काय सांगितलंय, मी परतही सांगतो, ही टेंटेटिव्ह डेट आहे. कदाचित परीक्षा जुलैमध्ये सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही पहिल्या आठवड्यामध्ये. प्रविष्ट उमेदवारांची संख्या, उपलब्ध भौतिक सोयी सुविधा याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल केला जाईल. ऑनलाईनचे सेंटर जे आहेत ते मर्यादित आहेत. एकाच टप्प्यामध्ये सगळ्यांची परीक्षा होईल असं नाही. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस ही परीक्षा चालेल. ओके ठीक आहे. आणि एका दिवसामध्ये 2-2 बॅचेस असतील. कारण तुमचा पेपर जर 10 वाजता असेल तर तुम्हाला 8 वाजता सेंटरमध्ये घेतलं जातं. आलं का लक्षामध्ये? मग 10 ते 12 पेपर झाल्यानंतर लगेच 1 वाजता दुसरा पेपर सुरू होत नाही. दुसऱ्या पेपरचा टायमिंग 3 वाजता असेल, त्यांना 1 वाजता आतमध्ये घेतलं जाईल. समजून घ्या. असं दिवसभरामध्ये 2 बॅचेस होतात. सर्वसाधारण सूचना आहे. अर्ज सादर करताना उमेदवाराने स्वतःचा शालार्थ ID जो आहे हा अचूकपणे नमूद करणं अनिवार्य आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा परिषदेत सादर केलेल्या अर्जाच्या प्रतीसह अर्ज केल्याबाबतची माहिती उमेदवाराने स्वतः आपल्या गट शिक्षणाधिकारी, अतिशय महत्वाची गोष्ट आहे, समजून घ्या. तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केला, त्या ऑनलाईन अर्जाची एक प्रत जी आहे ती प्रत तुम्ही गट शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये सादर करणं अत्यंत आवश्यक आहे. याचं कारण काय ते समजून घ्या. एखादा शिक्षक जो आहे त्या शिक्षकाच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर त्या प्रॉब्लेमच्या संदर्भामध्ये गट शिक्षणाधिकारी त्या शिक्षकावर आक्षेप घेऊन याचा फॉर्म जो आहे तो अपात्र करून टाका, याला बाद करा, रद्द करा, अशा प्रकारची मागणी जी ती परीक्षा परिषदेकडे करू शकतो. समजून घ्या. प्रस्तुत परीक्षेकरता अर्ज विचारात घेण्यास, म्हणजे फॉर्म सगळे भरून झाल्यानंतर
तुम्ही सगळे तुमचे भरलेले फॉर्म जे आहेत त्याची एक प्रत गट शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये सादर केल्यानंतर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचा कोणताही आक्षेप असल्यास तसे गट शिक्षण अधिकारी यांनी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर 5 दिवसाच्या आत परीक्षा परिषदेस कळवणं आवश्यक आहे. 15 तारीख ही तुमची फॉर्म भरायची शेवटची मुदत आहे आणि 20 तारखेपर्यंत एखाद्या शिक्षकाच्या संदर्भात जर गट शिक्षण अधिकाऱ्याला आक्षेप घ्यायचा असेल तर त्याला 5 दिवसाची मुदत दिलेली आहे. तसेच परीक्षेकरता अर्ज विचारात घेण्यास हरकत नसल्यास परीक्षा परिषदेला तसं सेपरेट कळवायची गरज नाही आहे, पण जर आक्षेप असेल तर मात्र कळवायचं आहे. असेही संबंधित उमेदवारांनी संबंधित गट शिक्षण अधिकारी यांना कळवावं. ठीक. प्रस्तुत परीक्षा जी आहे ही स्पर्धा परीक्षा असून पदोन्नतीसाठी पात्र नाही, क्वालिफाईंग एक्झाम नाहीये, ही फक्त स्पर्धा परीक्षा आहे. ठीक आहे. परीक्षेच्या निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासली जाईल. मी फक्त पास झालो म्हणजे केंद्र प्रमुख झालो असं नाही. आलं का लक्षामध्ये? तुमचा जर परफॉर्मन्स नसेल, अगोदर तुमच्या संदर्भात लई प्रॉब्लेम असतील, अगोदरच तुमचं सगळं काळाकुटा करून ठेवलेलं आहे, तर त्या उमेदवाराला या ठिकाणी पात्र जरी झाला तो तरी त्याला पोस्टिंग मिळणार नाही, लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. म्हणजे काय? परीक्षेच्या संदर्भामध्ये निकालाच्या आधारे परीक्षा परिषदेकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची पात्रता जी आहे ती सक्षम प्राधिकाऱ्याकडून तपासली जाईल. सदर परीक्षेतील उमेदवाराच्या कामगिरीच्या परफॉर्मन्सच्या आधारे नियुक्ती मागण्याचा उमेदवारास कोणताही हक्क असणार नाही. मला इकडे मार्क पडले म्हणजे मला पोस्टिंग द्या असं तुम्ही म्हणू शकत नाही. ओके, ठीक आहे. परीक्षेस अर्ज सादर केल्यानंतर अथवा परीक्षा दिल्यानंतर उमेदवाराने राजीनामा दिल्यास अथवा कोणतेही कारणास्तव नोकरी सोडल्यास अथवा सक्षम प्राधिकारी यांनी सेवा समाप्त केल्यास अथवा धारणाधिकार न ठेवता संवर्ग बाह्य पदावर नेमणूक झाल्यास सदर परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र असणार नाहीत. कुटाने करायचा प्रयत्न करू नका. भरपूर शिक्षकांच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेकडे पेंडिंग आहेत. शिक्षक असून क्लासेस घेतो, ऑनलाईन घेतोय, ऑफलाईन घेतोय, पैसे कमीतो, 2 नंबरचे धंदे करतोय, अशा प्रकारच्या तक्रारी जर अगोदरच जिल्हा परिषदेकडे पात्र असतील तर तुम्ही सिलेक्शन जरी झालं तरी सुद्धा त्या पदावर काम करू शकणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. ओके. अर्जामधील नमूद माहितीच्या आधारे जाहिरातीतील विविध अर्हते संदर्भात अटींची पूर्तता करतात असे मानून पात्रता न तपासता उमेदवारांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. परंतु तात्पुरता प्रवेश दिलाय तुम्हाला, परंतु परीक्षेपूर्वी अथवा परीक्षेनंतर कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती चुकीची आहे, खोटी आहे, ओके असल्याचे उमेदवार विविध अर्हतेची पूर्तता करीत नसल्याचे आढळून आल्यास उमेदवाराची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणि त्याबाबतचा परीक्षा परिषदेचा निर्णय जो आहे तो निर्णय अंतिम असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा GR आहे. प्रवेश पत्र जे आहे ते प्रवेश पत्र तुम्हाला परीक्षेच्या 1-2-4 दिवस अगोदर जे आहे ते अगोदर डाउनलोड करता येईल. हे प्रवेश पत्र www.msc Pune ही जी आपली संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, या वेबसाईटवर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल. परीक्षेच्या वेळी तुम्हाला बाकी काहीही घेऊन आतमध्ये जाता येणार नाही. सरळ साधी गोष्ट आहे, फक्त तुमचं रिसीट, आयडेंटिटी कार्ड, परीक्षेच्या वेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी एक तर आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, कोणत्याही प्रकारचं ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणतेही एक, जनरल हे आधार कार्ड घेऊन जा. उगाच अनावश्यक जादा डोकं लावायचा प्रयत्न करू नका. एक मूळ ओळखपत्र तसेच मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत त्याची एक झेरॉक्स सुद्धा सोबत असणं गरजेचं आहे. हे ओळखपत्र ओरिजिनल सुद्धा पाहिजे आणि याची एक प्रिंट जमा करावी लागते तिथे, लक्षात घ्या. ओके, एक प्रिंट तिथे जमा करावी लागणार आहे आणि तुमच्याकडे ओरिजिनल सुद्धा असणं अपेक्षित आहे, अनिवार्य आहे. प्रवेश पत्र व ओळखपत्र या दोन्ही नावांमध्ये कोणत्याही स्वरूपाची तफावत असू नये. महत्वाचं वाक्य आहे, लक्षात घ्या. प्रवेश पत्र आणि ओळखपत्र या दोघांमध्ये कोणत्याही नावाची तफावत असू नये. जर समजा आधार कार्डवर आपलं नाव चुकलेलं असेल तर ते नाव आत्ताच अपडेट करून घ्या. म्हणजे याच्यासाठीच नाही सांगत मी, याच्यानंतर बाकीच्या अनेक गोष्टींसाठी
ते नाव जे आहे ते नाव अपडेट करून घ्या. भरपूर अडचणी तुम्हाला भविष्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तुम्ही भरलेला फॉर्म आणि यापैकी ज्याच्यावरचं नाव प्रॉपर मॅच होत असेल तेच घेऊन जा सोबत. उमेदवारांच्या नावात झालेला बदल असल्यास त्या संबंधित विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्राची प्रत अथवा प्रतिज्ञापत्र याची मूळ छायांकित प्रत सोबत असणे अनिवार्य आहे. लग्नानंतर काही महिला भगिनींचे नाव जर बदललेली असतील तर त्यांच्याकडे हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला, परीक्षेसाठी प्रवेश, आता ह्या बाकीच्या रेग्युलर सूचना आहेत याच्यामध्ये काही विशेष नाहीये. फक्त तुम्हाला पेन, पेन्सिल, ओळखपत्र, ओळखीचा पुरावा आणि ओळखीच्या पुराव्याची झेरॉक्स एवढंच घेऊन आतमध्ये जाता येईल. याच्याशिवाय दुसरं काही नेता येणार नाही. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल, कॅमेरा अशी कोणतीही वस्तू आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करू नका. बाकीच्यांच्या परीक्षेपेक्षा आपली परीक्षा जी आहे ती वेगळी आहे. ठीक आहे. हे बाकीचे कोणतेही उपकरण जे आहेत हे उपकरण नॉन परमिटेड आहे, त्याच्यामुळे ते आतमध्ये घेऊन जायला तुम्हाला परमिशन नाहीये. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात जी आहे ही अधिकृत जाहिरात आहे. ही जाहिरात अधिकृत जाहिरात समजण्यात येईल. सदर जाहिरात परीक्षा परिषदेच्या या वेबसाईटवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांना काही अडचणी जर आल्या तर अडचणी तुम्ही या ठिकाणी या ईमेलवर संपर्क साधायचा आहे. जर फॉर्म भरताना काही अडचण आली तर खाजगी संस्थेतल्या शिक्षकांना पुनश्च एकवार विनंती आहे, तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाहीये. ओके, ठीक आहे. जेवढे डिटेल्स दिले होते त्या सगळ्या डिटेल्सच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये आपण चर्चा केलेली आहे. आपली बॅच प्रामाणिकपणे चालू आहे आणि भरपूर शिक्षकांनी गेल्या 3 महिन्यामध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स आणि भरपूर नॉलेज स्वतःचं जे आहे ते अपडेट करायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या केंद्र प्रमुख भरतीच्यासाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. ओके, थँक्यू.